या जीवावरच्या दुखण्यातून बरे व्हायला मला 3-4 महिने लागले. पण त्या रात्री माझ्या त्या अर्थचित्काराने सारा राजवाडा प्रफुल्लित झाला. मी शुद्धीवर आलो, मृत्यूच्या दारातून परत आलो, ही आज जाणीवेने सर्वांच्या जीवात जीव आला. वृद्ध राजवैद्य तर धावतच माझ्या महालात आले. एखाद्या लहान मुलीसारखे सदगदित होऊन ते अश्रू गाऊ लागले. 8 दिवस मी मृतवत पडलो होतो. त्या विचित्र मूर्छेतून मी शुद्धीवर येतो की नाही याचीच आईला शंका वाटत असावी. नगरातल्या सर्व देवतांना ती नाना प्रकारचे नवस बोलून चुकली होती. मी हिंडू फिरू लागायच्या आतच तिने ते सर्व मोठ्या समारंभाने फेडले. माझा ताप लवकर उतरला. पायाचे हाड दुखावले होते. त्याने मात्र पुष्कळ त्रास दिला. पण अस्थिसंधी करण्यात अत्यंत कुशल असलेला एक रानटी मनुष्य राजवैद्याने पूर्व आर्यवर्तातून मोठ्या परिश्रमाने आणविला. त्याने हे हाड नीट बसवले. पायात कुठलाही दोष राहिला नाही. पण हे 3-4 महिने माझी मोठी कुचंबणा झाली. महालाच्या खिडकीतून बाहेर उडत असलेली पाखरे दिसली की मला स्वतःच्या पांगळेपणाची चीड येई. वाटे एखाद्या खिडकीतून पाखरासारखेच शरीर बाहेर झोकून द्यावे, मग पुढे काय व्हायचे असेल ते होईल. घोड्याचे खिंकळणे कानावर पडले की माझे हात फुरूफुरू लागत, मांड्यातली सारी रग जागी होई. स्वतःच्या पंगुत्वाचा राग कुणावर काढावा हे काही केल्या मला कळत नसे. मग चिडून मी माझ्या देहाकडे पाहत राही. गेल्या 10 वर्षात ज्या शरीराचे सौंदर्य आणि सामर्थ्य वाढविण्याकरिता मी अहोरात्र धडपडलो होतो, त्याने माझ्यावर असे उलटावे. छे, माणूस शरीरावर प्रेम करतो, त्या प्रेमाला अंत नसतो. पण शरीर काही त्याच्यावर असे प्रेम करत नाही. प्रसंगी ते त्याचे वैर साधते. अशा रीतीने शरीर कोणाचे वैर करते हे शोधून काढण्याचा मी पडल्या पडल्या पुष्कळ प्रयत्न केला, पण तो कधीच सफल झाला नाही. शरीरापेक्षा निराळा असा ययाती माझ्यामध्ये आहे असे मला अनेकदा वाटे. पण त्याचे स्वरूप कसे जाणून घ्यायचे विचार करकरूनही हे मला कळेना. मन, बुद्धी, अंतःकरण हे काही शरीराचे अवयव नाहीत. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे हे मला कळत होते. पण शरीराने माझे वैर साधले त्यावेळी ही सारी काय करीत होती? 8 दिवसांच्या माझ्या मूर्छेत राजवैद्यांनी दिलेल्या अनेक दुर्मिळ औषधांबरोबर मी विषही मुकटाने प्यालो असतो. त्या मूर्छेत माझे मन कुठे होते? माझी बुद्धी कुठे होती? माझे अंतःकरण कुठे होते? अंधार, जिकडे तिकडे अंधार. मी चिडून माझ्या पायांकडे नाही तरी हातांकडे पाहत बसलो की ओठ हळूच माझ्या कानात कुजबुजतात. वेडा आहेस तू. शरीरानं काय सदैव तुझं शत्रुत्व केलं आहे. त्या रात्री अलकेच्या ओठातलं अमृत तुला कोणी आणून दिलं? आम्हीच ना. ती रात्र हे एक मधुर अमर स्वप्न होते. त्या स्वप्नाची आठवण झाली की पायांच्या वेदनांचा, तात्पुरत्या पांगळेपणाचा, किंबहुना माझ्या सर्व दुःखांचा मला विसर पडे. बाहेर स्वच्छ ऊन पडले असेल तरी त्या रात्रीच्या स्मृतीसरशी ते मावळे. मग हातात निरांजन घेऊन उभ्या असलेल्या रमणीसारखी ती रात्र माझ्या डोळ्यांपुढे उभी राही. तो जाईच्या फुलांचा मादक सुगंध, तो अलकेच्या केसांचा मृदुल स्पर्श, ते तिच्या ओठातले मधुर अमृत, त्यांच्या स्मरणाने माझे शरीर रोमांचित होई. त्या 3-4 महिन्यात मला अतिशय सुख दिले असेल तर ते या स्मृतीने. वेळी अवेळी तिच्याशी खेळत बसायचा छंदच मला जडला. मात्र त्या सुखाचा पुन्हा एकदा आस्वाद घ्यावा असे वाटत असूनही ती संधी मला लाभली नाही. अलका अनेकदा माझ्या सेवेला येई, पण दिवसा. पुन्हा रात्री ती कधी आलीच नाही. रात्री दुसऱ्या अनेक दासी आलटून पालटून माझ्या सेवेत असत. त्यात काही तरुणी होत्या, पण मला अलकाच हवी होती. ती जाईच्या फुलांची वेणी घातलेली, ती गट्टी फू करीन हं असे सांगून पट्टीवर औषध घालणारी, हे काय युवराज असे अर्धवट रागाने आणि आनंदाने म्हणणारी माझी बालमैत्रीण अलका मला हवी होती. ती दिवसा भोवती वावरे तेव्हा तिची प्रत्येक डौलदार हालचाल माझे डोळे आधाशीपणे टिपून घेत. इतर कुठल्याही दासीविषयी असे आकर्षण मला वाटत नसे. अलकेच्या मधुर स्मृतीच्या जोडीने या काळात मला आनंद दिला तो दुसऱ्या एका भव्य स्वप्नाने. अस्थिसंधी करण्यासाठी आणलेला तो मनुष्य हा आर्यवर्तभर फिरला होता. नाना प्रकारच्या गुहा, अरण्ये, नगरे, समुद्र, डोंगर, मंदिरे, माणसे या सर्वांचे तो अतिशय रसभरीत वर्णन करी. त्या वर्णनांनी नकळत माझ्या मनात एक सुंदर स्वप्न विणले. अश्वमेधाकरिता सोडलेला घोडा घेऊन आपण निघालो आहोत. या सर्व रम्य भीषण गोष्टी आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. त्या विविध सौंदर्यांचा आपण आस्वाद घेत आहोत.
आणि आपण नवनवे प्रदेश पादांकरांत करीत आहोत असे ते स्वप्न होते. त्या स्वप्नाच्या शेवटी मी दिग्विजय वीर म्हणून परत आलो आहे आणि मला ओवाळणाऱ्या दासीत अग्रभागी अलका पंचारती घेऊन उभी आहे असे मला दिसे. मी पूर्णपणे बरा झालो. हे स्वप्नसुद्धा वृद्ध अमात्यांच्या आणि माझ्या इतर गुरूंच्या कानांवर मी घातले. हे त्यांना आवडले. आई नको नको म्हणत असतानाही बाबांनी नगरदेवताच्या एका उत्सवात अश्वमेधाची घोषणा केली. ते दिवस अजून आठवतात मला. पराक्रमी पुरुषांच्या पुतळ्यांसारखे ते डोळ्यांपुढे उभे राहतात. त्या रात्री अजूनही माझे मन फुलवितात. ज्यांचा प्रत्येक पदक्षेप उन्मादाने उथमलेला आहे अशा विलासिनींसारख्या त्या भासतात. जवळजवळ 1.5 वर्ष मी अश्वमेधाच्या घोड्याबरोबर फिरत होतो. पावलोपावली या प्राचीन पवित्र भूमीचे सौंदर्य पाहत होतो. पंचमहाभूतांच्या तालावर गायली जाणारी तिची असंख्य गोड गीते कानात साठवून ठेवित होतो. तिची नवी नवी नृत्ये डोळ्यात सामावून घेत होतो. उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि पूर्व असा अश्वमेधाच्या घोड्याचा मार्ग होता. प्रत्येक भागातील भूमी किती मनोहर होती. ऋतू ऋतूला ती नवीन सुंदर वस्त्रे नेसत होती. नाना प्रकारच्या अलंकारांनी नटत होती. एखाद्या वेळी ती लोकमाता सजीव होऊन माझ्यापुढे उभी राहिली आहे असा मला भास होई. मग नद्या या तिच्या दुग्धधारा वाटत. पर्वतांच्या स्तनांतून वाहणाऱ्या या धारांनी ती आपल्या लाखो लेकरांचे पोषण करीत आहे या कल्पनेने मी पुलकित होई. कधी कधी रात्री आईची मूर्ती डोळ्यांपुढे उभी राही. मग तिला दिलेल्या वचनाची आठवण मला होई. नाही, मी कधीही संन्यासी होणार नाही असे मी आईला वचन दिले होते. त्यातला शब्द मी खरा करून दाखविला होता. जगाकडे पाठ फिरवण्याऐवजी त्याला तोंड द्यायला मी निघालो होतो. मी जग सोडून रानावनात पळून जाणार नव्हतो. मी ते जिंकून अंकित करणार होतो. आमच्या घोड्याला फार थोड्या राज्यात विरोध झाला. बाबांनी आपल्या शौर्यानं साऱ्या आर्यवर्तात भीती निर्माण करून ठेवली होती. प्रत्यक्ष इंद्राचा पराभव करणाऱ्या नहुष राजाचा अश्वमेध, मग त्याचा घोडा अडविण्याची छाती कोणाला होणार? ज्यांनी अविचाराने विरोध केला त्यांना ययाती हा पित्याला शोभेल असाच पुत्र आहे हे मी कृतीने दाखवून दिले. असल्या साऱ्या लहान मोठ्या संघर्षात मला परमावधीचा आनंद होई. मृगेत मी निपुण होतो. बहुतेक पशूंची शिकार मी लीलेने केली होती. पण समोरासमोर उभ्या राहिलेल्या आणि आपल्याप्रमाणेच शस्त्रास्त्रांनी सज्ज झालेल्या मानवी शत्रूंवर मात करण्यात अगदी वेगळा आनंद असतो. अशा वेळी वीरांच्या भाऊंना खरेच स्फुरण चढते. मृगयापेक्षा युद्धात मिळवलेल्या विजयाचा आनंद अधिक उन्माद आणतो. त्या उन्मादासाठी मी आसुसलेलो होतो. नगरदेवतेच्या उत्सवात मी स्वतःचा प्राण धोक्यात घातला तो त्या उन्मादाची गोडी मला कळू लागली होती म्हणूनच. पण काही झाले तरी तो पशुवर मिळवलेला विजय होता. ह्या पर्यटनात मोठे मोठे राजे महाराजे जेव्हा माझ्यापुढे लोटांगण घालू लागले, मी म्हणविणारे वीर जेव्हा ची ची करीत दाती तृण धरून शरण आले, तेव्हा मी आनंदाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन उभा राहिलो. लहानपणी प्राजक्ताचे झाड हलवून त्याच्या फुलांचा खाली पडलेला सडा पाहण्यात मला मोठा आनंद वाटे. आकाशवृक्ष हलवून नक्षत्रांनी सारी पृथ्वी अलंकृत करून टाकावी अशी कल्पना आता माझ्या मनात येऊ लागली. असा विचार मनात आला तरी लगेच वाटे, किती वेडा आहे मी. मध्यरात्री लखलखणाऱ्या नक्षत्रांकडे टक लावून पाहत बसण्यात जो आनंद आहे तो काही आकाशातली झुमरे फोडून त्यातल्या दीपज्योती विझविण्यात नाही. ह्या पर्यटनात अनेकदा मला झोप येत नसे. आईच्या आठवणीमुळे किंवा अन्य कारणांमुळे मी अस्वस्थ होई असे नाही. कसल्या तरी अनामिक हुरुरीने माझी निद्रा नाहीशी होई. शरीर शांत झालेले असे, पण रथाचा चपळ घोडा आपल्या मंद सोबत्याकडे दुर्लक्ष करून चौखोर धावू लागतो ना, तसे माझे मन थकलेल्या शरीराची पर्वा न करता स्वैर भ्रमण करी. जन्म, मृत्यू, प्रीती, धर्म, ईश्वर असल्या गहन प्रश्नांच्या चक्रव्यूहात ते शिरे. त्यातून बाहेर पडताना माझी विलक्षण त्रेधा होई. मृत्यूचे सत्य स्वरूप जाणू इच्छिणाऱ्या नचिकेताची कथा मला खोटी वाटे. माझ्या देहाचा कण कण म्हणे, मला जगायचंय, मला जगायचंय. मन त्याला उपासाने प्रश्न करी, मग अश्वमेधाच्या घोड्याबरोबर तू कशाला धावतोयस? कुठेतरी घोडा अडविला जाईल, घनघोर युद्ध होईल. कदाचित त्या युद्धात तू धारार्थी पडशील. ज्याला जगायचंय त्यानं जिथं मृत्यू स्वच्छंद क्रीडा करत असतो तिथे पाऊल कशाला टाकावं? हा कलह काही केल्या मला मिटवता येत नसे. मग पुष्पशय्यासुद्धा मला टोचू लागे. मी बाहेर येई, नक्षत्रांकडे पाही, गुदगुल्या करीत पळणाऱ्या वाऱ्याशी गोष्टी करी.
शेजारच्या आमराईतली झाडे मध्येच काहीतरी कुजबुजत, ते मी ऐकत बसे. जवळच्या जलाशयातून चक्रवाक आणि चक्रवाकी यांचे क्रंदन ऐकू येई. ते हृदयंगम करुण संगीत माझ्या मनाला मोहून टाकी. मध्येच एखादी चांदणी आकाशातून निखळून पडे. पेटलेल्या लाकडातून उडणाऱ्या ठिणगीसारखी ती दिसे. हळूहळू माझ्या भोवती शांतीचे साम्राज्य पसरे. माझ्या निवासस्थानापाशी एवढा मोठा सैनिकांचा तळ पडलेला असे, पण मध्यरात्र उलटून 2 घटका झाल्या की घोड्याचे किंकाळणे सुद्धा ऐकू येत नसे. वृक्षांवरल्या पाखरांची किलबिल केव्हाच शांत झालेली असे. आता त्यांची झोपेतली चुळबुळी बंद होई. जीव मात्राची ही शांती पाहून नकळत माझ्या तोंडून प्रार्थना मंत्र निघत. अगदी मंद स्वरात मी ती म्हणे. शेवटी हात जोडून मी आकाशाकडे आणि सभोवती पसरलेल्या धरित्रीकडे प्रसन्न दृष्टीने पाहत असे आणि तृप्त मनाने म्हणे, ओम शांती शांती शांती. मग निद्रा आपले तलम रेशमी वस्त्र हळूच माझ्या अंगावर पसरी आणि अंगाई गीत म्हणू लागे. दिवसा लाभणारा पराक्रमाचा उन्माद जितका प्रिय होता, तितकीच रात्रीची ही शांतीही मला प्रिय होती. ह्या दोन्हींचा मेळ कसा घालायचा हे मात्र काही केल्या मला समजत नसे. अश्वमेधाच्या घोड्यामागून मी जात होतो. काल वृक्षावरले एक एक पान गळून पडत होते. ह्या भ्रमंतीत शांती आणि उन्माद ह्यांची किती विविध रूपे मी पाहिली. नृत्यात गुंग होऊन गेलेल्या नर्तकीचे वस्त्र किंचित विलग होऊन तिच्या अंगकांतींचे ओझरते दर्शन होते ना, कैक वेळा तसे भासणारे शुद्ध चतुर्थीचे चांदणे मी डोळ्यांनी प्यालो. एकदा किर्र अरण्यात आमचा तळ पडला होता. काळोख दाटत चालला होता. जिकडे तिकडे किरकिरणारे रातकिडे आणि गुरगुरणारी श्वापदे. मध्यरात्र उलटून गेली तरी मला झोप येईना. कंटाळून मी बाहेर आलो आणि एखादा यक्षभूमीत प्रवेश केल्याप्रमाणे विस्मित झालो. माझ्या समोरच्या उंच घनदाट वृक्षांच्या जाळीतून हसरे चांदणे हळूच खाली उतरत होते. त्या चांदण्याप्रमाणे पाहिलेला वणवाई अजून माझ्या स्मरणात आहे. जणू सारे अरण्य पेटले होते. पण त्या दृश्यात केवळ भयानकता नव्हती, भव्यताही होती. सृष्टीदेवतेचे प्रचंड यज्ञकुंड वाटले ते मला. अशाच एका यज्ञकुंडात पार्वतीने पतीच्या प्रेमासाठी उडी घातली. ती सती झाली. तो वणवा पाहताना प्रीतीची ही अमर कथा मला आठवली. मनात आले, माझी कोणीतरी प्रियसी असायला हवी होती. तिच्या किंकाळ्या ऐकून मी अग्निज्वाळेत शिरलो असतो आणि तिला सुखरूप बाहेर काढली असती. तिच्यावरले माझे हे उत्कट प्रेम पाहून साऱ्या देवांनी माझ्यावर पुष्पवृष्टी केली असती. कोणीतरी प्रतिभावान कवी दूर देशाहून माझे दर्शन घेण्याकरिता आला असता आणि म्हणाला असता, युवराज ययाती, आज माझं जीवन कृतार्थ झालं. जन्माला येऊन जे पाहायचं ते पाहिलं. महाकाव्याला विषय मिळाला मला. शांती आणि उन्माद यांचे या भ्रमणात किती रूपांनी मला दर्शन झाले म्हणून सांगू. दरिद्राच्या अंगावर उभ्या राहिलेल्या रोमांचांसारखी भासणारी हिरवळ आणि आपल्या पुष्टदंडांना आकाश सावरण्याकरता गर्वाने उभे असलेले देवदार वृक्ष. आशीर्वादाच्या वेळी पुरोहितांनी गंगाजलाने प्रोक्षण करावे अशी वाटणारी पावसाची झिमझिम आणि प्रलयकाळच्या प्रचंड लाटांची आठवण करून देणाऱ्या त्यांच्या हत्तींच्या सोंडांसारख्या धारा. करंगळीवर पळभर बसले तर जणू काही चिमुकली रत्नजडीत अंगठी घातली आहे असा पाहणाऱ्याला भास उत्पन्न करणारे सुंदर चिमणे फुलपाखरू आणि घोड्यास सकट सैनिकाला गिळून टाकून झाडाला विळखा घालीत त्याचा चुरडा करणारा भयंकर अजगर. देवालयाची उत्तुंग गोपुरे आणि गणिकांची मनोहर मंदिरे, 3-3 पुरुष उंचींचे वीरांचे पुतळे आणि डोंगराच्या अंतरांगात कोरलेल्या रमणींच्या मोहक आकृती. अशीच एक रतीची मूर्ती पाहायला मी गेलो होतो. बरोबरचे सारे सैनिक बाहेर उभे होते. मूर्ती मोठी सुंदर होती. शंकराने मदनाला जाळून टाकल्यानंतर शोक करीत असलेली रती होती ती. मी तिच्याकडे कितीतरी वेळ टक लावून पाहत उभा राहिलो होतो. तिचा पदर ढळला होता. मोकळे केस पाठीवर उडत होते. ती एक निर्जीव मूर्ती आहे हे हळूहळू विसरून गेलो मी. आपण काय करीत आहोत हे कळण्याच्या आधीच मी पुढे झालो आणि त्या सुंदर मूर्तीच्या मुखाचे मोठ्या आवेगाने चुंबन घेतले. थंडगार दगडाच्या स्पर्शाने मी शुद्धीवर आलो नसतो तर त्या मूर्तीची लक्ष चुंबने घेऊन माझी तृप्ती झाली नसती. दगडाच्या स्पर्शाने मी दचकलो, दूर झालो. माझ्या मनात आले, आपल्या हातून पाप घडले तर नाही ना. रुखरुखणाऱ्या मनाचे समाधान केले. रती ही काही कोणी देवता नव्हे. तिच्या मूर्तीचे चुंबन घेण्यात
कसले आले आहे पाप.